नमस्कार मित्रांनो, मी मनीष काविणकर स्वागत करतो तुमच्या आवडत्या चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय साहित्य आणि पत्रकारितेतील एक अजरामर व्यक्तिमत्व खुशवंत सिंग यांच्याबद्दल। जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला तर अजिबात विसरू नका। चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स साहित्यकार। खुशवंत सिंग यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1915 रोजी पंजाबमधील हडाली येथे झाला। हे सध्या पाकिस्तानमध्ये आहे। लहानपणापासूनच त्यांना वाचन आणि लेखनाची विशेष आवड होती। त्यांचे शालेय शिक्षण लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये झाले। त्यानंतर इंग्लंडमध्ये किंग्स कॉलेज लंडन येथे त्यांनी उच्च शिक्षण घेतले। पुढे त्यांनी लंडनच्या इनर टेम्पलमध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि काही काळ वकिली देखील केली। पण त्यांचे खरे प्रेम होते साहित्य आणि पत्रकारिता। खुशवंत सिंग यांच्या आयुष्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे वैयक्तिक जीवन। त्यांनी कंवल मल्होत्रा यांच्याशी विवाह केला होता आणि त्यांना 2 मुले होती, राहुल सिंग आणि माला सिंग। कंवल या 10वी पर्यंत खुशवंत सिंग यांच्यासोबत त्यांच्या शाळेतच शिकत होत्या, पण नंतर आपल्या परिवारासोबत त्या लंडनला राहायला गेल्या। पुढे मग जेव्हा खुशवंत सिंग कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले तेव्हा त्यांची पुन्हा एकदा भेट झाली। त्यावेळी मग त्यांनी लग्न करायचे ठरवले। त्यांनी भारतात येऊन आपलं लग्न केलं। त्यांच्या जीवनशैलीबद्दल बोलायचं झालं तर ते अतिशय साधे, विनोदी आणि बेधडक स्वभावाचे होते। त्यांना 3च गोष्टींची प्रचंड आवड होती: चहा, स्कॉच आणि पुस्तक। त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा भरपूर आनंद घेतला, पण ते नेहमी प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ते राहिले। मित्रांशी गप्पा मारणे, किस्से सांगणे आणि विविध विषयांवर चर्चा करणे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अविभाज्य भाग होते। खुशवंत सिंग हे समाजाच्या वास्तववादी चित्रणासाठी प्रसिद्ध होते। त्यांची काही गाजलेली पुस्तके पाहूया। ट्रेन टू पाकिस्तान भारताच्या फाळणीवर आधारित हृदयस्पर्शी कादंबरी आहे। आय शॉल नॉट हिअर द नाईट अँगल ब्रिटिश काळातील समाजाचे चित्रण आपल्याला यात पाहायला मिळते। दिल्ली अ नॉवेल दिल्ली शहराचा इतिहास आणि त्याचे विविध पैलू आपल्याला यात पाहायला मिळतात। द हिस्ट्री ऑफ शीख धर्माचा सखोल अभ्यास या पुस्तकात आपल्याला करायला मिळते। द कंपनी ऑफ वुमन मानवी इच्छा आणि लैंगिकतेवर आधारित ही कथा आहे। ट्रूथ, लव्ह अँड अ लिटिल मॅलिस त्यांचे आत्मचरित्र आहे। व्हाय आय सपोर्टेड द इमर्जन्सी भारतातील आणीबाणीच्या काळातील त्यांची मते आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळतात। खुशवंत सिंग फक्त लेखकच नव्हते तर एक प्रभावी पत्रकारही होते। त्यांनी द इलुस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया या मासिकाचे संपादन केले आणि ते अतिशय लोकप्रिय केले। त्यांनी द हिंदुस्तान टाइम्स, द नॅशनल हेराल्ड आणि द टाइम्स ऑफ इंडिया यांसारख्या वर्तमानपत्रासाठीही लेखन केले। त्यांची लेखणी नेहमीच परखड, सडेतोड आणि निर्भीड असायची। त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देखील मिळाले। 1974 मध्ये पद्मभूषण, पण ऑपरेशन ब्लू स्टारच्या निषेधार्थ त्यांनी हा पुरस्कार परत केला होता। पंजाब रत्न अवॉर्ड 2006 साली पंजाब साहित्य व पत्रकारितेसाठी त्यांना मिळाला होता। 2007 मध्ये पद्मविभूषण भारतातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना मिळाला होता। साहित्य अकादमी फेलोशिप 2010 मध्ये भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार त्यांना मिळाला होता। अशा नामवंत आणि अनेक पुरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले होते। समाजातील ढोंग आणि भ्रष्टाचारावर कठोर टीका करणं, धर्मनिरपेक्षतेचा जोरदार पुरस्कार करणं, खुली, प्रामाणिक आणि वादग्रस्त मांडणी करणं, मिश्किल आणि विनोदी शैलीत लिखाण करणं, साहित्य, धर्म आणि राजकारणातील निर्भीड मतं मांडणं ही त्यांच्या मिश्किल, उपरोधिक आणि तडफदार लिखाणासाठी प्रसिद्ध काही वैशिष्ट्ये होती। 20 मार्च 2014 रोजी वयाच्या 99व्या वर्षी खुशवंत सिंग यांनी जगाचा निरोप घेतला, पण त्यांच्या लेखणीने भारतीय साहित्याला दिलेली समृद्धी कधीच विसरली जाणार नाही। आजही त्यांच्या पुस्तकांचा प्रभाव हा कायम आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? खुशवंत सिंग यांच्या कोणत्या पुस्तकाबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, अशाच रोचक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला वळूयात आजच्या प्रश्नाकडे। आजचा आपला प्रश्न आहे की ट्रेन टू पाकिस्तान ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी कशावर आधारित आहे? या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि धन्यवाद।
पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.